मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अतिशय सुसज्ज ही क्रीडानगरी आहे आपण यावर्षी पाहतोय भव्य दिव्य या स्पर्धेचं तुम्हाला आयोजन आणि नियोजन पाहायला मिळते या ठिकाणी थोडक्यात तुम्ही पाहिलं असेल की या उद्घाटन सोहळा पार पडला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळा इथे मात्र पार पडला आणि मात्र काही क्षणातच मित्रांनो आजच्या दिवसाच्या खेळाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. हॅलो 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 तर आलेल्या सर्व उपस्थित आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं आणि मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण आता मात्र व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. तर नुकतीच नाणेफेकी संपन्न झाली. टॉस जिंकला या एकविरास्पर सापत संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय. प्रत्येकी 4 षटकांचा सामना असेल दोन्ही संघांच्या माहितीसाठी. तर मित्रांनो आज आपण आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करूया. स्पर्धेचा पहिला दिवस एकूण 4 दिवसांची स्पर्धा तुम्हाला मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला सामना तुम्ही पाहता आता जय बुलेट जामनेवाडा विरुद्ध आई एकविरास्पड साबत. सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते खेळपट्टीवर वैभव आणि राहुल आणि षटकाला सुरुवात करेल गोलंदाज दिगंबर. सकाळचा सत्र आपण पाहतोय अगदी थोडस थंडगार वारा आपल्या अंगाला नक्कीच या ठिकाणी स्पर्श होताना कारण हिवाळ्याचा ऋतू सुरू आहे आणि निसर्गरम्य वातावरण पाहतोय आपण आणि त्या वातावरणामध्ये मात्र ही मानाची स्पर्धा किरवली गावाच्या अर्थात आपण म्हणू शकतो. या आणि या स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन पाहतो यात सातत्य टिकून ठेवलं आहे ते म्हणजे गणेश बजागे आणि त्यांना साथ लाभते ती भापेश्वर किरवली संघाच्या माध्यमातून. तर पंचाचा सामना सुरू होण्याचा इशारा पाहायला मिळतो. इज गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू सरळ बॅटर लॉप करतोय, चेंडू मात्र निघून जातोय लॉंग ऑनला आणि मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि काय सुरुवात पाहतोय आपण या स्पर्धेची. पहिलाच चेंडू इथे मात्र हाताला गेला आणि पहिल्याच चेंडूवर 4 धावा फलंदाज वैभवने इथे मात्र प्राप्त केल्या.
सबत संघाच्या माध्यमातून लेनचं पाहिली तर चुकीची पाहायला मिळते, कारण डाबी स्टिक सोडून मात्र चेंडू निघून जातो. पंचांचा वाईटचा इशारा. अभ्यंतरच्या रूपाने धावफलक आता मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय बिनगडी बाद पास आमच्या संयुक्त समालोचन कक्षामध्ये जोडले आहेत. याच परिस्थितीत एक नामांकित गुणलेखक दिनेश पाटील सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. ओव्हरपिच चेंडू अँड या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला फेकून दिला लॉंग ऑफच्या बाहेर. 6 धाबांसाठी हा षटकार. पॉझिटिव्ह सुरुवात पाहतोय आपण या ठिकाणी जय भोलेनाथ आमनेपाडा संघाची, कारण हा संघ सातत्याने याच क्रीडांगणीवर सराव करत असतो आणि त्याचा मात्र बेनिफिट लागत असताना या संघाला जबरदस्त बॅटिंग, चांगली सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकाचा मात्र या ठिकाणी लाभ उचलण्याचा प्रयत्न करतोय वैभव. अजून एक मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु हा फटका पाहिला तर चेंडू जमिनीच्या सहाय्याने मात्र ट्रॅव्हल झाला वाडिश लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत पिंट्या जाऊन चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. चांगला तालमेल दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि वन शॉट, यस, 1 शॉट म्हणजे एकच धाव इथे मात्र ऍड केली जाईल. थोडीशी घाई केली बॅट्समन वैभवने. काही घारीची नजर पाहतोय आपण पंच बालायकरे सरांच्या माध्यमातून. फुल लेन डिलिव्हरी आहे जागेवरनं या ठिकाणी ऑन द राईस फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूवर पोचला नाही आणि त्यामुळे मात्र हा पहिला डॉट चेंडू इथे मात्र गोलंदाज दिगंबर हाकलताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉ चेंडू आहे, सरळ बॅट लॉप करतो. टायमिंग जबरदस्त पाहायला मिळतोय आणि अगदी आमच्या समर्थन कक्षाच्या दिशेने असं वाटलं की एक क्षण चेंडू मात्र निघून जाईल, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. किमान आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या असंच आपण म्हणू शकतोय. आपण समर्थन कक्ष पाहू शकता आमची अगदी जवळचे मित्र, परम मित्र, परंतु ते आज आमच्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या नावाने त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभावी त्यासाठी गणेशजी भजागी आणि भावेशपूर किरोली संघाने स्वर्गीय सुरेश पाटील यांच्या नावाने हा समालोचन कक्ष उभारलेला आहे. ऑन साईडला जबरदस्त फटका, खूप मोठा गॅप आहे, कुठलाही क्षेत्रक्षेत्र मात्र तयारी सज्ज नाहीये आणि चेंडू आता मात्र पाहू शकाल पण निघून जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळेल. 4 धावांसाठी हा चौकार. कुठलाही गडी न गमवता दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप पाहिली आपण. 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी नाणेफेकी गमावल्यानंतर जय भोलेनाथ आमनेपाडा संघाने कीर्तिस्फोट आमनेपाडा संघ आपण पाहतो इन ॲक्शनमध्ये आहे आणि उद्या सुद्धा तुम्हाला MD स्पोर्ट आमनेपाडा आणि जय भोलेनाथ आमनेपाडा अशी बॅटल, अशी मॅच तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजे आमनेपाडा गावातून 3 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. यापुढील जो सामना असेल NK स्पोर्ट खांडवल आणि नानकर स्पोर्ट नानकर या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आजपासून मित्र म्हणे की या ठिकाणी एक मेलावा सुरुवात होऊन झालेला आहे दिनेश, कारण ही स्पर्धा समाप्त झाल्यानंतर लगेच तुम्हाला जय बजरंग चषक याच ठिकाणी अनुभवाला मिळणार आहे आणि ती स्पर्धा समाप्त होता होताच तुम्हाला मात्र पलीकडे MD यांच्या नावाने आपण पाहिलं तर सरपंच चषकाचा आस्वाद तुम्हाला मित्रांनो याच परिसरामध्ये घेता येऊ शकेल. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ऋतिक, यंगस्टार आहे आणि ऋतिककडे भरपूर अपेक्षा असतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धाबा या ठिकाणी एकविरा स्पोर्ट्स सावध संघाने खर्च केल्या आणि त्या धाबा मात्र रिकव्हरी करायची जर प्रयत्न असेल तर मात्र अशा प्रकारची तुम्हाला गोलंदाजी हवी आहे आणि ते करून दाखवलं ऋतिकने. पहिल्याच चेंडूवर त्रिफला उद्ध्वस्त केल्या आणि पहिल्याच चेंडू सामोरा जात असताना राहुल या ठिकाणी मात्र 0वर महागारी परततोय. लागतोय कीर्तिस्फोट आमनेपाडा संघाला हा पहिला धक्का.
पहिला धक्का पाहिला आपण. नवीन फलंदाज पाहतोय नेट नंबर 3 धनंजय. आज एकूण 10 संघ तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे पाहणार आहात. पहिला सामना सुरू आहे जय बजरंग स्पोर्ट सावध विरुद्ध कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा. त्यानंतर एनके स्पोर्ट खानवल संघ 2 हात करेल नानकर स्पोर्ट नानकर संघासमोर. जय मल्हार किरवली संघाला मात्र पुढे चाल देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे DSC स्पोर्ट आमने या संघाला सुद्धा मात्र पुढे चाल देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला आई एकविरा स्पोर्ट सावध आणि भावेश स्पोर्ट किरवली तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि पहिल्या फेरीत शेवटचा सामना असेल 10-10 स्पोर्ट आमने विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट नानकर. तर असे 10 संघ तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहेत. धनंजय आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल. वैभवने चांगली बॅटिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा तो वंचित आहे आपल्या स्ट्रायकिंग पासून. ऋतिकने पहिल्या चेंडूवर विकेटची खुराक पिल्यानंतर फ्लॅटेड डिलिव्हरी पाहतो आपण. चेंज ऑफ पेस काय व्हेरिएशन करतोय. जे दिगंबरला करायचं होतं ते दिगंबरने केले नाही, परंतु ते ऋतिक आता मात्र आपल्या संघासाठी करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, कारण पहिल्या चेंडूवर विकेट्स, त्यानंतर निर्धाव चेंडू. ज्या षटकाची कुठेतरी अत्यंत सबस संघाला कमबॅकची गरज होती, तो षटक आता मात्र या ठिकाणी हाताळण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय ऋतिक. कोणता विकेटने आमच्यापासून थोडासा दूर जात असताना आता मात्र या ठिकाणी चेंडू आपटी देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी टायमिंग फटका पाहतोय आपण. भरपूर वेळ चेंडू हवेत, परंतु सेफ प्लॅन होईल. जोपर्यंत मिडविकेटचा खेळाडू येऊन चेंडूला फील करेल तात्पुरते 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. याच गावाचा सुपुत्र, याच परिसरातील ज्यांनी आपल्या समालोचनाला सुरुवात केली असे आमचे परम मित्र अजय घरत यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. वेलकम अजय, तुझं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. सध्या BPLच्या स्पर्धेमध्ये ते बिझी आहेत, म्हणून या ठिकाणी तो जास्त वेळ देऊ शकणार नाही, परंतु जसं वेळ मिळेल तसं ते नक्कीच आमच्या समेत कॉमेंटर बॉक्समध्ये नक्कीच जॉईंट होतील. त्यात काही शंका नाहीये, कारण हे प्रेम आहे त्याचं या स्पर्धेवर. तर 2 धावांनी सांघिक धावसंख्या पाहायला मिळेल. 1 गडी बाद 20 धावा, 20 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा मात्र स्लोअर ते चेंडू पाहायला मिळते. चेंडूवर येऊ दिला, हलक्या हाताने मात्र ढकलण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक सजवलेला आहे. चांगली गोलंदाजी म्हणू शकतो आपण. एखाद्या आपण जर एक्सप्रेस हायवेवर जर वेगाने जात असेल, तर एखाद्या वेळी जर समोर गतिरोधक आला असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला गाडीला ब्रेक लावणं फार गरजेचं आहे. आणि तो ब्रेक लावण्याचा पूर्ण काम केलं आहे या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरमध्ये ऋतिकने. कारण दिगंबर भरपूर वेगाने चालला होता आणि त्याला मात्र कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरमध्ये. 21 धावा. आता मात्र फुल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग बरोबर साधू शकला नाही वैभव. जोपर्यंत थोडीशी आउटफील्ड आपण पाहिली तर त्या ठिकाणी खराब आहे, आणि त्यामुळे मात्र 2 धावा सहजपणे इथे फलंदाज पूर्ण करू शकतील. आणि पाहता पाहता दुहेरी धाव सुद्धा कंप्लीट केली. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील हा पहिला सामना रंगतोय जय बजरंग स्पोर्ट सावध विरुद्ध कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा. शांतमय वातावरण, परंतु पूर्णपणे ही क्रीडानगरी जर पाहिली तर काय जबरदस्त सजवलेले आहे. कौतुक करावं तेवढं कमी. भावेश स्पोर्ट किरवली आणि या स्पर्धेचे आधार्थ मग गणेश मंगल भजागे, अतिशय चांगलं नियोजन. आता मात्र डाव्या स्टिकवर चेंडूची फेकी, सुंदर फटका पाहायला मिळते. शॉर्ट फायनलला बीट केला चेंडू, वेगाने ट्रॅव्हल झाला लॉंग लेगच्या दिशेने. जोपर्यंत फिल्डर तिथे येऊन मात्र चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत इथे फलंदाजाने 3 धावा तर नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत. स्वयंसेवक आहेत त्या ठिकाणी, आणि आता मात्र आपल्याला इशारा पाहायला मिळतोय 4 धावांसाठी हा चौकार.
तर 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. एकूण 28 धावा स्कोर 27 धावा या ओव्हरमध्ये 9 धावा ऋतिकने खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या. 4 षटकांचा हा सामना आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करतोय जय बजरंग स्पोर्ट्स आबाद संघाच्या माध्यमातून. सुजित पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते. पंचांना प्रश्न विचारला औस द्याट, परंतु ही अपील पंच बालायकर सर यांनी मात्र नाकारली. परंतु स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात बाद घोषित केलेला आहे. तर लागतोय कीर्तीस पण आमनेपाडा संघाला हा दुसरा धक्का. सौरभ सौरभला मात्र या ठिकाणी मेजवानीच मी म्हणू शकेल. डाबा स्टिकवर चेंडूची फेकी पाहायला मिळाली, मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग निशा मधून. 4 धावांसाठी हा चौकार. तसा हा दमदार फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एवढा वेगाने तो फटका मात्र निघून गेला. कुठल्याही क्षेत्राच्या मात्र संधी तिथे मात्र निर्माण झाली नाही आणि 4 धाब्याने आता मात्र धावफलक पुढे जाईल. या ठिकाणी 2 गडी बाद 31 धावा. कुठेतरी ऋतिकने कमबॅक करून दिलं होतं जय बजरंग स्पोर्ट्स आबाद संघाला, परंतु या ओव्हरमध्ये सुद्धा सुजितने चांगली सुरुवात केली आहे. कारण पहिल्याच चेंडूवर त्याला मात्र या ठिकाणी धाचूच्या स्वरूपात एक विकेट त्याने प्राप्त केला, परंतु पुढील चेंडू खराब पाहिला आपण. इथे मात्र पंचांचा बेमारचा इशारा आणि चेंडूला मात्र या ठिकाणी फेकून देण्याचा प्रयत्न करतो. पिंटे आहेत आमच्या समोर. झेल तर नक्की ड्रॉप झालाय, परंतु झेलचं एवढं काही महत्व नाही. परंतु या ठिकाणी जो पुढील चेंडू असेल तो आता मात्र फ्री हिट असणार आहे. 1+2 एकूण 3 धावा या ठिकाणी बोनसच्या रूपाने गोलंदाज सुजितने खर्च केल्या. चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु फटक्यामध्ये उंची जास्त असल्या कारणाने सीमारेषा मात्र क्लिअर करू शकला नाही. परंतु सोच चांगली इथे मात्र पाहायला मिळाली. फलंदाज सौरभ अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र खेळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय, कारण त्याला माहिती की आता मात्र चेंडूची संख्या आता कमी शिल्लक आहे. इथे मात्र फ्री चेंडू आता ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो. चेंडू तो वायडिश लॉंगच्या दिशेने पुन्हा एकदा पिंट्या त्या ठिकाणी सज्ज आहे. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. बॅकअप चांगला आहे आणि त्यामुळेच पाहतो की एकच धाबेवर फलंदाज इथे मात्र समाधानी असताना एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. 2 गडीबाज 35 धावा 35. तर दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. NK स्पोर्ट खानवल संघाचा कर्णधार आणि नानकर स्पोर्ट नानकर संघाचा संघनायक. या ठिकाणी एन कटर पाहायला आपल्याला. चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये टर्न झाला आणि त्याचमुळे मात्र वैभव ती लेंथ परफेक्ट ओळखू शकला नाही. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सुजित आणि त्याचमुळे पाहतो की या फटक्यावर हवं तसं टायमिंग फलंदाज साधू शकला नाही. सिंगल आली. या मैदानात सुद्धा मात्र भरपूर असे मोठमोठे रेकॉर्ड्स आहेत. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु लाईन कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली. उजव्या स्टेच्या भरपूर दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज सुजितने हा चेंडू, परंतु पंचांनी दंडित केलं. वाईटचा इशारा. या डावामध्ये येणारा हा दुसरा वाईट चेंडू पण पाहतोय, कारण पहिलाच वाईट चेंडू दिगंबरने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये हाताळला आणि त्यानंतर सुजित या तिसऱ्या षटकामध्ये हालचालताना आपण पाहतोय. चेंडूला आपटी दिली आणि मात्र जबरदस्त फुलचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र गुल होईल. मिडविकेटच्या डोक्यावर निघून जाईल. 6 धाबांसाठी हा षटकार. जबरदस्त पॉवरफुल हिट पाहिला आपण फलंदाज सौरभच्या माध्यमातून. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेस केले, 1 षटकार
आणि एक चौकाच्या साह्याने 13 धावांवर खेळतो नाबाच्या रूपाने. आणि एका बाजूने पाहिलं तर वैभव आहे खेळपट्टीवर, ज्याने 24 धावांची आतापर्यंत एक महत्त्वपूर्ण इनिंग्स आपल्या संघासाठी खेळलेली आहे. सलामीला आले होते आणि एका बाजूने आपल्या संघाला पूर्णपणे सावरण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र थोडेसे बॅकफुटला गेले होते, वजन ट्रान्सफर पूर्णपणे केला होता, परंतु या ठिकाणी टायमिंग जो चुकीचा जुळला, परंतु क्षेत्रक्षम भरपूर चुकीचा पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र निघून जाईल मिडविकेटच्या सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा, जवळपास 20 धावा या ओव्हरमध्ये ऋतिकने खर्च केल्या. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला कीर्तिस्फोट आपणेपाडा संघ पाहायला मिळतोय, कारण या ओव्हरनंतर अजून एक षटकाचा खेळ अर्थात 7 चेंडूचा खेळ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि या ओव्हरमध्ये कदाचित 10 पेक्षा जर अधिक धावा जर इथे जोडल्या तर मात्र डेंजर झोनकडे ही वाटचाल करू शकते. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी येतो वैभव. वैभव टू वैभव. एका वैभवने तर खूपच चांगली कामगिरी केलेली आपल्या संघासाठी, परंतु हा वैभव पाहूया चांगली कामगिरी करेल का. फटक्यामध्ये आहे पूर्णपणे ताकद आणि इथे मात्र निघून जाईल लॉंगनच्या डोक्यावरून. 7 धावांसाठी हा षटकार. तर नाणेफेकीसाठी यायचा आहे, अजूनही कुठल्याच संघाचा कॅप्टन मात्र या ठिकाणी आलेला नाही. नानकर स्पोर्ट नानकर संघाचा कर्णधार आणि NK स्पोर्ट खांडवळ संघाचा कर्णधार. शेवटचा ऑफिशियल कॉल या दोन्ही संघांच्या कॅप्टनसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू अतिशय वेगाने प्लाय झालाय आणि मात्र अजूनही मात्र या ठिकाणी 4 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. काय जबरदस्त बॅटिंग करतोय वैभव. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवर 57 आणि 57 धावांपैकी वैयक्तिक 34 धावांवर खेळतो वैभव. असं वाटते की अर्धशतकी इनिंग्स इथे मात्र पूर्ण करतो की काय पाहूया. पंचाचा भीमरचा इशारा. हा भीमर आहे की आपल्या संघाला भीमार करणारा चेंडू आहे. येणारा वेल जय बजरंग स्पोर्ट्स आवाज संघाला नक्कीच सांगून जाईल. एक धाव इथे मात्र अतिरिक्त पाहायला मिळेल. थोडस चेंडू इथे मात्र वैभवला मात्र जाऊन स्पर्श झालाय, परंतु फिट आहे. कारण या क्रिकेटच्या खेळाडूंमध्ये आपण जर पाहिलं तर खेळाडू पूर्णपणे ताकदीने उतरत असतात आणि त्यांना मात्र कुठल्याही प्रकारे जर थोडीशी दुखापत झाली तर ती दुखापत कधीही तुम्ही म्हणू शकणार नाही. फिरी चेंडू असेल. इथे मात्र थोडासा फ्लोअर लाईन डिलिव्हरी आपण पाहिली, थोडंसं फ्लाईट सुद्धा दिलं होतं चेंडूला आणि मात्र या ठिकाणी पहा खराब पुन्हा क्षेत्रक्षे पाहायला बोलतोय. 2 खेळाडूंच्या 4 पायांमधून मात्र हा चेंडू निघून गेला वाईड श्लॉंगांच्या दिशेने. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. धावा पाहिल्या तर 38, अजूनही चेंडू शिल्लक आहे 3. 12 धावांपासून अजून दूर आहे अर्धशतकीय इनिंग बसून. पुन्हा आता मात्र चांगला फटका पाहू शकतो आपण. आता मात्र या ठिकाणी चांगली फिल्डिंग म्हणू शकतोय. एक धाव कंप्लीट झाली, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही. भरपूर वेगाने मात्र धाव इथे सौरभने पूर्ण केली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते इथे म्हणजे 64 धावा. वैयक्तिक 40 धावांवर खेळतोय वैभव. अजूनही 2 चेंडू या पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा लॉंग ऑनला मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. पिंट्या आहेत त्या ठिकाणी. आता मात्र पिंट्याची चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. एखाद्या ऍक्शनमध्ये चेंडू उचललं, फेक केलं, परंतु त्यानंतर खराब प्रदर्शन पाहिलं आपण जय बजरंग स्पोर्ट्स आवाज संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. तशी खराब गोलंदाजी, तशी मात्र खराब फिल्डिंग
आणि मात्र पहिल्याच मॅचमध्ये मात्र या ठिकाणी धाबांचा पाऊस पाडला गेला तो म्हणजे कीर्तीस्पद आमनेपाडा संघाच्या सर्वच फलंदाज आपण या ठिकाणी विचार केला तर कारण राहुल स्वस्तात बाद झालं होतं असं वाटलं होतं की कुठेतरी साबस संघ या सामन्यावर एक वेगळी छाप सोडून जाईल परंतु त्यानंतर वैभवने आपल्या संघाला सावरलं आणि त्यानंतर सौरभने सुद्धा त्याला मात्र चांगली साथ दिली. लास्ट बॉल फुलटॉस आहे ऑन साईडला उडवलाय फटका तर खूपच छान परंतु लॉंग ऑनला पिंटे आहे चांगली फिल्डिंग करतो एक धाव पूर्ण केल्याने सौरभ पहा किती थकलेला दिसतो आपल्याला कारण त्याची शरीरशुटी अगदी जाडजूड आहे तर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजी ते बाद होईल. धावसंख्या पाहू शकता तुम्ही पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 67 आणि ह्या धाबा जोडण्याकरता कीर्तीस्वर आमनेपाडा संघाने 3 गडी मात्र गमावले. तर यापुढील आपण नाणेफेकी करूया. संघ आहेत एन के स्पोर्ट खांडवल आणि स्वराज स्पोर्ट नानकर या नानकर स्पोर्ट नानकर असा हा सामना तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल आणि आपण थोडक्याच इथे मात्र नाणेफेकी संपन्न करणार आहोत आणि या नाणेफेकी करण्यासाठी मी सन्माननीय तुकारामजी बजागे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत आणि मी मनोज कारवे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आहे त्या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करायची आहे. येस थँक्यू पी टी सी व्हाईस योगेश पाटील सर. सन्माननीय तुकारामजी बजागे साहेब माजी सरपंच आपण यायचं आहे. आपला शुभ असते हा महत्त्वाचा कॉल नाणेफेकीचा करण्यात आपण रसिको सामना आहे एन के स्पोर्ट्स खांडवल विरुद्ध नानकर स्पोर्ट्स नानकर. आपण पाहू शकता सुंदर टॉस कक्ष. आधी टॉस करू आपण मग चर्चा करू. सन्माननीय बजागे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. एका बाजूला गणेशजी बजागेंची प्रतिमा दुसऱ्या बाजूला सावरीदेव आहे ह्या देवतेची प्रतिमा. सावरीदेव कॉल दिलाय परंतु गणेशजी बजागे आलेला आहे भावेश स्पोर्ट्स किरवली. आपण विनिंग कॅप्टनला स्प्राईट द्या. खांडवलने टॉस जिंकलाय. धन्यवाद. आपण असं नसतं व्हायचं आहे. सावरीदेव चषक दरवर्षी येतात खेळायला. हो दरवर्षी. टॉस जिंकलाय काय वाटतं मनासारखं झालंय. काय निर्णय बॅटिंग. बॅटिंग घेण्याचा सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे असा निर्णय का घेतला. मोस्टली इव्हिनिंगच्या सत्रामध्ये घेतात जेव्हा बॅड लाईट असते. काय नाही असं काही नाही आम्ही बॅटिंगच घेतो पहिले. नेहमीप्रमाणेच बाय डिफॉल्ट. कसं वाटतं मागच्या वर्षीपेक्षा सुंदर क्रीडांगण सजवलंय काय तुम्हाला फील काय झालं. नक्कीच चांगलं आहे मागच्या वर्षीपेक्षा चांगलं आहे. संघामध्ये काय नौके खेळाडू नवीन वर्षामध्ये आलेले आहेत. काय नाही मागच्या वर्षीचेच आहेत. नानकर संघ नानकरमध्ये चांगले खेळाडू आहेत. दोन्ही पण संघ तुल्यबल आहेत. टॉस या ठिकाणी हरला असेल तरी पण मॅच होणे बाकी आहे. प्रथमतः तुम्हाला बॉलिंग करायची आहे. ते खांडवल संघ तुम्हाला चॅलेंज देतोय की आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करणार. काय वाटतं तुम्हाला की ह्या 4 षटकांमध्ये ह्या ग्राउंडचा विचार करता किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल. 35 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. कॉन्फिडंट आहे पूर्णपणे तुमचे असे गोलंदाज आहेत त्यामध्ये. हो चांगलेच गोलंदाज आहे आमचे. जो नानकर स्पोर्ट्स नानकर संघ हा नौका संघ आहे. आय थिंक ह्या संघामध्ये बहुतेक मोरेश्वर नाही आहे. त्यांचा तो दुसरा नवीन संघ आहे आमचा. ओके पण तुमचं परफॉर्मन्स पाहिलं कित्येक वेळेला. ठीक आहे आपण टॉस बॉक्समधून बातमी इथे प्रसारित करूया. टॉस झालाय. टॉस बॉक्समध्ये टॉस जिंकलाय एन के स्पोर्ट्स खांडवल संघाने. दे इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर एक धाडसी निर्णय आपल्याला इथे पाहायला मिळाला तो म्हणजे इनके स्पोर्ट खांडवल संघाच्या कॅप्टनचं. तर आपण दुसरा डावाला इथे मात्र सुरुवात करणार होतं. टार्गेट आहे 68 धावांचं आणि माझ्या समेत आता मात्र जॉईन होतील माझे सहकारी समालोचक माझे मित्र अजय घरत. बॅटिंग खूप चांगली करावी लागेल कारण 24 चेंडूमध्ये तुम्हाला 68 धावा इथून मात्र जोडायच्या आहेत. म्हणजे पहिल्या ओव्हरपासून तुम्हाला मात्र अटॅकिंग क्रिकेट अटॅकिंग आणि अटॅकिंग इथे मात्र करावं लागेल. आणि नानकर आणि खांडवल संघाला विनंती असेल जे कॅप्टनला विनंती करतोय आपण भावेशपट किरवली किंवा गणेश बजागे यांच्याशी तुम्हाला संपर्क लगेचच साधायचा आहे. Thank you so much, Yogi.
पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, हवा में खेला है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है और एक आसान सा कैच। थोड़े अटपटे ढंग से खेला था। आमतौर पर हम देखते हैं कि शॉर्ट पिच गेंद को बैट्समैन पुल या फिर हुक करते हैं तो कहीं ना कहीं स्क्वायर लेग, बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ खेलने का प्रयास होता है, लेकिन थोड़ा सामने खेला डीप मिड विकेट की दिशा में। प्रयास अच्छा था बैट्समैन का, लेकिन आउट हो गए। और कहीं ना कहीं योगेश, बल्लेबाजों के पास शायद और कोई विकल्प भी नहीं है, क्योंकि 4 ओवर्स में 68 रन बनाने हैं। नक्की तुम्हाला मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावाच लागेल, म्हणून तर मी अगोदर म्हटलं की तुम्हाला फक्त या ठिकाणी अटॅक आणि अटॅकच करावं लागेल. आणि त्याच प्रयत्नामध्ये दिगंबर मात्र या ठिकाणी टायमिंग बरोबर साधला नाही. चेंडू भरपूर वेळ हवेत गेला आणि मात्र त्याच वेळी विकेटला मात्र कुठल्या चूक न होत असताना पहिला विकेटचं पतन इथे मात्र आपल्याला होताना पाहायला मिळालं. गेंदबाज राहुल को पहली गेंद पर सफलता मिली है। जय सावरीदेव कप 2022 में सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। भावेश स्पोर्ट्स किरौली और गणेश बजागे साहब द्वारा इस टूर्नामेंट का आयोजन हर साल हमें देखने को मिलता है और इस साल आयोजन कुछ ज़्यादा ही सुंदर देखने को मिल रहा है। इस बार अच्छा संपर्क है, इनफील्ड के ऊपर से खेल दिया है, वहां पर भी खिलाड़ी मौजूद। एक और अच्छा कैच, एक और विकेट, हैट्रिक पर आ गए हैं पहले ही ओवर में गेंदबाज राहुल। सुरुवात तर या ठिकाणी मात्र फलंदाजांना चांगली करायची होती, परंतु अजय इथे मात्र थोडंसं उलटं पाहायला मिळतोय, कारण गोलंदाज चांगली सुरुवात करतोय. तुम्ही पाहिलं असेल संतोष पाटील एक नावाचा दबदबा होता आमनेपाडा संघाचा. आपण जर विचार केला तर आउटफील्डमध्ये सुद्धा मात्र अशाच प्रकारे जो कॅचिंग पकडायचा आणि त्याचाच मुलगा इथे मात्र कीर्तिस्फोट आमनेपाडा संघाचे जो कार्य करतोय मोनिश पाटील. क्या बात है, और पिता भी आज भी खेलते हैं, गजब के खिलाड़ी है। हैट्रिक गेंद, ये भी हवा में है, लेकिन इस बार प्लेसमेंट बहुत बढ़िया, दो खिलाड़ियों के दरमियान से निकाल दिया है। काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। हैट्रिक गेंद जरूर थी, लेकिन संदीप ने वहां पर कोई दबाव नहीं लिया अपने ऊपर। हालांकि बल्लेबाजों की सोच अच्छी है योगेश, पावर प्ले में जितने हो सके उतने रन्स बनाने का प्रयास हो रहा है, लेकिन पहले दोनों बल्लेबाज जो थे सलामी बैटर्स दिगंबर और गणेश आउट हो चुके हैं। अब 2 नए बल्लेबाज है क्रीज पर, संदीप और सुजित। जय बजरंग सावत टीम 68 रनों का पीछा कर रही है कीर्ति स्पोर्ट्स सामनेपाटा के विरुद्ध। इस बार ऑन साइड में खींचना चाहते थे, लेकिन चूक गए। रन्स बनते हैं यहाँ पर, हमने अक्सर देखा है, ये बहुत ऐतिहासिक मैदान है। विकेट बहुत अच्छा है, कंक्रीट विकेट, गेंद आसानी से बल्ले पर आती है और पहले पारी में हम देख चुके हैं अच्छे खासे रन्स बनाए गए हैं कीर्ति स्पोर्ट्स सामनेपाटा टीम द्वारा। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार मिडल नहीं कर पाए, हालांकि आउटफील्ड में खेला है, लेकिन डिप में खिलाड़ी मौजूद है। दूसरे का प्रयास, थोड़ा सा फंबल हुआ है, मौका है वहां पर रन आउट का, लेकिन गेंदबाज उस मौके को भुना नहीं पाए और आखिरकार 2 रन पूरे। भरपूर वेगाने मात्र या ठिकाणी धाव पूर्ण केली दोन्ही या फलंदाजाने. थोडीशी चूक पाहिली आपण, कारण हवं तसं या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळालं नाही आणि त्याच मुळे मात्र की फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. परंतु सिंगल डबलने मात्र काही तुम्ही या ठिकाणी सिद्ध करू शकणार नाही. तुम्हाला प्रत्येक चेंडूवर मोठमोठे फटके इथे मात्र खेळावे लागतील. तोच प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु टायमिंग बरोबर साधू शकला नाही. धावचीची संधी आहे आणि मात्र स्क्वेअर लेग पंचाचा बोट आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक धक्का इथे मात्र पाहायला मिळतोय, तो म्हणजे जय बजरंग स्पोर्ट सावत संघाला. जय बजरंग सावत टीम 68 रनों का पीछा कर रही है। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ, स्कोर केवल 6 रन 3 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर्स में 62 रनों की आवश्यकता। आज पहला दिन जय सावरीदेव कप 2022 का ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन के अंतर्गत ये एक और भव्य टूर्नामेंट हमें देखने को मिल रहा है। ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष सम्माननीय मदन दत्तू जाधव साहब अर्थात एमडी साहब भी इस समय मंच पर है। साई बजागे है, दशरथ जी बजागे, हनुमान बजागे, तुकाराम जी बजागे, गणेश बजागे, काशीनाथ बजागे, अविनाश चोरगे,
गणेश बजागे, ये सारे मान्यवर इस समय मंच पर उपस्थित है। मेहमानों का तांता लगा हुआ है सुबह से ही। उद्घाटनीय मुकाबला, और कहीं ना कहीं ऐसा लगता है कि मैच थोड़ा एक तरफा चल रहा है, जिस तरह से कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम ने अपना दबदबा बनाया हुआ है इस मैच पर। आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल वैभव, ज्याने अतिशय जबरदस्त बॅटिंग केली आहे बॅटिंग करत असताना, परंतु पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला, बीमरचा पंचांचा इशारा पाहायला मिळतोय आणि चेंडूला मात्र पाठवलाय लॉंगच्या दिशेने 4 धावांसाठी हा चौकार. कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम के लिए, और ये बहुत अच्छी शुरुआत इस ओवर की हम कह सकते हैं जय बजरंग सावत टीम के लिए, और इस तरह की कुछ अतिरिक्त रनों की भी आवश्यकता है इस समय सावत टीम को, यदि इस मैच को जीतना है तो। 5 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ, 11 रन 3 विकेटों के नुकसान पर। दोनों बल्लेबाज हम देखें तो ज़्यादा गेंदें उन्होंने खेली नहीं है। पिंटिया तो अभी अभी क्रीज पर पहुंचे हैं, और वो सबसे अनुभवी खिलाड़ी है। सुजीत के बैट से ये चौका निकला है। इस तरह के कई और स्ट्रोक्स खेलने होंगे, लगातार बड़े बड़े शॉट्स खेलने होंगे यदि मैच को जीतना है तो, क्योंकि आवश्यक रन रेट 20 के ऊपर चला गया है। इस बार कदम चुकते हुए गेंदबाज, धूप खिली हुए मैदान में परिस्थितियां बहुत अच्छी है यहाँ पर किरौली में। किरौली आमनेपाड़ा के बीच में बिल्कुल ये ग्राउंड बसा हुआ है, जय भोलेनाथ क्रिकेट ग्राउंड। पावर प्ले की समाप्ति हो चुकी है। इस बार स्विंग एंड मिस, लंबा हिट लेना चाहते थे, ताकतवर स्ट्रोक खेलने का प्रयास किया, लेकिन गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए बैट्समैन सुजीत। चांगला कमबॅक केलं, कारण पहिला चेंडू भीमर हाताळल्यानंतर एक फ्री चेंडूची मात्र मेजवानी मिळाली होती फलंदाजाला, परंतु ती मेजवानी त्यांनी स्वीकारली नाही. अजून एक चांगला चेंडू फेकी अगदी फलंदाजाला फॉलो करतो. या चांगली ओव्हर आता मात्र वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळते. या सामन्यावर आता मात्र पूर्णपणे एक दबदबा, कब्जा इथे मात्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा. हालांकि इस मैच में हम देखें तो कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम की शुरुआत भी उतनी अच्छी नहीं हुई थी। राहुल बहुत जल्दी आउट हुए थे, लेकिन उसके बाद वैभव ने धमाकेदार बैटिंग की, 43 रनों की पारी खेली उन्होंने। सौरभ ने भी 17 रन बनाए थे। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड का इशारा अंपायर बाड़ा इकारे द्वारा। बाड़ा इकारे और सुदीप अंबोनी, ये 2 ऑनफील्ड अंपायर्स इस उद्घाटनीय मैच के लिए, और इस पूरे टूर्नामेंट में भी जरूर ये 2 अंपायर्स आपको अंपायरिंग करते हुए नजर आएंगे। काफी अनुभवी अंपायर है बाड़ा इकारे, कई बड़े बड़े प्रतियोगिताओं में हम उनको देखते हैं। स्टंप्स पर रखा है, मिस टाइम कर बैठे हैं, गेंद हवा में, डीप में खिलाड़ी मौजूद है, डीप एक्स्ट्रा कवर पर अच्छा कैच, विकेट का पतन। बद से बदतर होती हुई इस उद्घाटनीय मुकाबले में जय बजरंग सावत टीम की, स्कोर 12 रन 4 विकेटों के नुकसान पर। नए बैटर क्रीज पर पहुंचे हैं, नॉन स्ट्राइकर सेन पर, पिंटे के पास स्ट्राइक। इस बार ऑन साइड में उड़ाने का प्रयास था, लेकिन बहुत अच्छी गेंद थी, गुडलेन से थोड़ा आगे रखा था, स्लाइटली फुलर लेंथ, टप्पा पड़ने के बाद थोड़ी अंदर की तरफ आई थी गेंद वैभव की। एक और अच्छा ओवर घटता हुआ कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम के लिए। कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम कई टूर्नामेंट में हम देख रहे हैं कि अच्छा प्रदर्शन जरूर कर रही है। इस बार हवा में है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, और बहुत आसान कैच था, कोई गलती नहीं लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर द्वारा। एक और विकेट का पतन। कहीं ना कहीं पिंटिया एक उम्मीद की आखिरी किरण थे मेरे ख्याल से, वो भी आउट हो चुके हैं,
और देखिए स्थिति कितनी नाजुक है, 12 रनों पर 5 विकेट्स गिर गए हैं। आधी टीम बहुत ही जल्दी पेविलियन में लौट चुकी है। नए बैटर महेंद्र नॉन स्ट्राइकर से इन पर रहेंगे। संदेश के पास स्ट्राइक, बहुत ही खूबसूरत गेंद, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी वैभव द्वारा। इस बार गति में जो परिवर्तन किया गया था उसको कुछ समझ नहीं पाए थे बैटर, और इसके साथ ही ये ओवर खत्म होता हुआ। डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर के पश्चात स्कोर है केवल 12 रन 5 विकेटों के नुकसान पर, जबकि लक्ष्य है 68 रनों का। बचे हुए 2 ओवर्स में 56 रनों की आवश्यकता है। बिल्कुल एक तरफा चलता हुआ ये उद्घाटनीय मैच। इसके बाद दूसरा मुकाबला देखना मत भूलिएगा, एनके स्पोर्ट्स खांडवल और नाथकर स्पोर्ट्स नाथकर के बीच में। इस मैच का टॉस खांडवल के कैप्टन ने जीता है, पहले बैटिंग करने का निर्णय लिया है। उसके बाद तीसरा मुकाबला रहेगा आई एकवीरा सावत और भावेश स्पोर्ट्स किरवली के बीच में, यानी कि होस्ट टीम एक्शन में नजर आएंगे आपको पहले ही दिन में। और फिर चौथा मैच रहेगा 10-10 आमने और स्वराज्य स्पोर्ट्स नानकर के बीच में। तो नानकर की 2 टीमें आज खेलने वाली है। साथ में हम देख रहे हैं कि सावत की 2 टीमें हैं, आमने की भी 2 टीमें हैं। ओम साई आमने लोनाड क्रिकेट एसोसिएशन का ये एक और बड़ा टेनिस बॉल क्रिकेट का महासंग्राम। नेवर लेकर गेंदबाज मोनिश, गेंदबाजी में उतनी अच्छी शुरुआत नहीं, 2 कैच हालांकि लपके उन्होंने पहले ओवर में। युवा खिलाड़ी है और काफी कुछ योगेश उनको सीखने को मिलेगा इस टूर्नामेंट में। होणे की कारण अतिशय जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये त्याच्याकडे आपण पाहिलेली आहे. कारण या अगोदर मुनीशने 2 झेल अतिशय चांगल्या प्रकारे समाप्त केले. आणि जर एखाद्या वडिलांचा जर एखाद्या मुलाच्या पाठीमागे जर हात असेल अजय, तर मात्र तो कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन तो चांगली कामगिरी करू शकतो. इथे मात्र यॉर्कर लेन पद्धतीने चेंडू पाला आपल्याला मात्र ऑनसाईडला चेंडू ट्रॅव्हल होतो या वाडीश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट गेली आणि यात मात्र जय बजरंग स्पोर्ट्स साबत सांगत माहिती की हा सामना आपल्यापासून भरपूर लांब चाललेला आहे आणि त्यामुळे पाहतो थोडीशी बॉडी लँग्वेज अजय आपल्या कमकुवत पाहायला मिळते. जी हाँ, ऐसे लगता है कि बल्लेबाजों ने मैच छोड़ दिया है और केवल औपचारिकताएं नजर आ रही है इस पहले मैच में। ये ढीली गेंद है, उसको निकाल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद है। पूरा फायदा बैट्समैन उठा नहीं पाए। निश्चित रूप से ये हिटनी बॉल थी, चौका या छक्का आप जरूर अपेक्षित था वहां पर, आप अपेक्षा कर सकते थे, लेकिन उतना ज्यादा फायदा बल्लेबाज उठा नहीं पाए। केवल 1 रन मिला है संदेश को। संदेश का खाता खुला, 5 बैट्समैन आउट हुए हैं, उसमें से 3 बल्लेबाज खाता भी नहीं खोल पाए। 1 डाउन बैट्समैन संदीप ने 6 रन बनाए थे, सुजीत ने 4 रनों का योगदान दिया। पूरी तरह से पकड़ इस मैच पर शुरुआत से ही कीर्ति स्पोर्ट्स की। यॉर्कर की कोशिश, फ्लिक कर दिया है, खूबसूरती के साथ खेला हुआ स्ट्रोक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में। फिर से फील्डर पहुंचे गेंद पर, अच्छा कमिटमेंट नजर आ रहा है फील्डर्स का। कैचेस वहां पर लपके गए, हमने देखा शुरुआत से ही कोई भी कैच ड्रॉप नहीं किया है फील्डर्स ने। तो ये पूरी तरह से क्लिनिकल परफॉर्मेंस हम देख रहे हैं कीर्ति स्पोर्ट्स सामने पाड़ा टीम का। लेकिन समस्या कहीं ना कहीं ये रहती है कि 1-2 मैच ये टीम जीतती है, उसके बाद जो बड़ा मुकाबला होता है प्रेशर को पूरी तरह से हैंडल नहीं कर पाते हैं। आज देखना है, आज पहले मैच में तो लग ही रहा है कि मैच जीत जाएंगे, लेकिन सेकंड थर्ड राउंड में किस तरह से खेलेंगे इसके ऊपर सभी की निगाहें रहेंगी। कारण नामचीन खेळाडू नाहीत या संघामध्ये आणि मात्र त्याचमुळे पाहतो की कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये मात्र हा संघ थोडासा प्रेशर घेतोय. अजून मात्र अनेक ठिकाणी पाहू शकता की सुंदर झेल तिथे मात्र समाप्त केला. म्हणजे तिन्ही विभागामध्ये जर आपण जर विचार केला तर कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा संघाचं वर्चस्व पाहिलं. कारण प्रथमतः त्यांनी फलंदाजी आपण त्यांची पाहिली असेल तर बॅटमनने मात्र जी धावसंख्या उभी करायची ती धावसंख्या उभी केली. त्यानंतर चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजांना मात्र चांगली लाभणारी साथ, ते म्हणजे आउटफील्डमध्ये मात्र क्षेत्ररक्षणाची अतिशय सुंदर कामगिरी पाहायला मिळते. और जय बजरंग सावत टीम की यदि हम बात करें तो पूरी तरह से निराश किया है गेंदबाजी में भी और बल्लेबाजी में भी। स्कोर इस समय 17 रन 6 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में 2 विकेट गिरे थे, राहुल को 2 विकेट मिले, उसके बाद वैभव को भी 2 विकेट मिले, मोनिश ने भी 1 विकेट झटक लिया है। इस बार बहुत ही करारा ऑन ड्राइव, लेकिन स्ट्रेटिश लॉन्ग ऑन पर फील्डर थे, हालांकि उनके ऊपर से गेंद निकल गई है, एक्स्ट्रा बाउंस वहां पर और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। तिथे धोका दिला असंच आपण म्हणू शकतोय. कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा संघ जर पाहिला तर एमडीएनची सुकन्या यांच्या नावाने हा संघ अनेक या परिसरामध्ये संघ हा दाखल होत असतोय. सुरुवात तर अतिशय सुंदर पाहायला मिळाली, परंतु ही लेन चुकीची आहे कारण उजवी स्टिक सोडून चेंडू निघून जातोय. पंचांचा
वाईटचा इशारा. आणि आता मात्र कुठेतरी पाहिलं तर 22 धावांपर्यंत मजल मारली आहे ते म्हणजे जय बजरंग स्पर्ट सापत संघाने. म्हणजे इथून अजूनही जर सामना जिंकायचा असेल तर 45 46 धाब्यांची अजूनही गरज. गेंदे बहुत कम है, मात्र 7 गेंदें बची है. 7 गेंदों पर 7 छक्के भी लगते हैं तो जीत नहीं पाएंगे. इतना कठिन समीकरण, इस बार तगड़ा प्रहार, हवाई फायर, गेंद मैदान के बाहर, 6 रन. मिड विकेट के ऊपर से, और संदेश कहीं ना कहीं कप्तान को मेरे ख्याल से संदेश भेज रहे हैं कि उनको ऊपर भेजना चाहिए था बल्लेबाजी के लिए. 6 नंबर पर आए, एक चौका एक छक्का अभी तक उनके बैट से निकला है 11 पर बैटिंग करते हुए, और एकमात्र बल्लेबाज जिन्होंने थोड़ा आत्मविश्वास दिखाया है बल्लेबाजी में. अन्य बल्लेबाजों ने पूरी तरह से निराश किया है. 3 ओवर का खेल समाप्त, स्कोर हुआ है 28 रन 6 विकेटों के नुकसान पर. आणि आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 40 धाब्यांची गरज. आणि गोलंदाज इथे मात्र सज्ज होईल मितेश. पहिला चेंडू खूप सुंदर पाहायला मिळतोय आणि त्रिफला उद्ध्वस्त इथे मात्र पाहायला मिळाल्या. अजून एक धक्का लागत असताना जय बजरंग स्पोर्ट्स सापत संघाला. शफल करते हुए खेलने की कोशिश, लेग स्टंप को खुला कर दिया था और पैरों के पीछे से बोल्ड आउट हुए हैं बल्लेबाज. दर्शक थोड़े से निराश जरूर रहेंगे जिस तरह का प्रदर्शन जय बजरंग सावत टीम का रहा है. हालांकि आज सभी जो टीमें खेलने वाली है वो उतनी ज़्यादा अनुभवी टीमें नहीं है, लेकिन देखिए अनुभव हो या ना हो आपको अच्छा खेल जरूर पेश करना होगा. जगह बनाई थी, हवा में खेला, स्ट्रोक में कोई ज़्यादा आत्मविश्वास तो नहीं था. एक ही रन लेने का अवसर. मनीष एक बार फिर से एक्शन में नजर आए, अच्छी फील्डिंग करते हुए लगातार अपनी टीम के लिए. खेल की तीनों भी विभागों में आगे रही है कीर्ति स्पोर्ट्स सामने पड़ा टीम, चाहे आप बात करें बल्लेबाजी की या गेंदबाजी की या फिर फील्डिंग की. इस बार जाने दिया लेग स्टंप के बाहर, वाइड का इशारा अंपायर बाड़ा इकारे द्वारा. स्कोर में थोड़ी सी वृद्धि होती हुई स्कोर अब 30 रन 7 विकेटों के नुकसान पर. शुरुआत बहुत महत्वपूर्ण थी योगेश. जब आप इतना बड़ा टारगेट चेज करते हो तो पावर प्ले में कहीं ना कहीं 15-20 रन अपेक्षित थे. एक आध विकेट गिर जाता तो ठीक था, लेकिन रन्स आने जरूरी थे. शॉट गेंद इस बार खींचा है ऑन साइड में, बहुत अच्छा संपर्क और गेंद चली गई आउट ऑफ द पार्क. 6 रन. हार के अंतर को थोड़ा सा कम करने का प्रयास यहाँ पर बल्लेबाज संदेश द्वारा. संदेश अकेले योद्धा की तरह लड़े अपनी टीम के लिए, लेकिन अन्य बल्लेबाजों का उनको बिल्कुल भी साथ नहीं मिला है. आगे निकले थे इस बार ड्राइव करने का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं बना पाए. डॉट गेंद की समाप्ति. अच्छी वापसी करते हुए गेंदबाज. ये अंतिम ओवर चल रहा है इस मैच का. मितेश के हाथ में है गेंद और अब केवल 2 गेंदों का खेल बचा है. 2 गेंदों में 32 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए जय बजरंग सावत टीम को. स्कोर हुआ है इस समय 36 रन 7 विकेटों के नुकसान पर. अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट. शॉट गेंद है, इस बार हुक करने का प्रयास ठीक तरह से बल्ले पर ले नहीं पाए हैं. हालांकि डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर खेला जरूर है. एक ही रन मिलेगा. बल्ले के बीचों बीच गेंद नहीं लगी थी, जिस वजह से बाउंड्री हासिल नहीं कर पाए. थोड़ा बहुत मनोरंजन जरूर किया है संदेश ने अपनी बल्लेबाजी के जरिए यहाँ पर मौजूद तमाम दर्शकों का. हालांकि दर्शकों से हम रिक्वेस्ट करते हैं कि ज्यादातर ये टूर्नामेंट एसके एंटरटेनमेंट पर इस यूट्यूब चैनल पर ही देखे. आखिरी गेंद
और शायद ये दोबारा करनी पड़ेगी। ये गेंद नो बॉल का इशारा और गेंद काफी फाइन चली गई, बिल्कुल लॉन्ग स्टॉप रीजन में से सीमा पार। कुल मिलाकर 5 रन। बहुत ज्यादा तेज गति से गेंद करने का प्रयास वहां पर मितेश का, हालांकि केवल औपचारिकताएं उनको पूरी करनी है। अगली गेंद फ्री हिट, इस बार पटकी हुई गेंद की और वाइड का इशारा। तो थोड़ा और इंतजार करना पड़ेगा इस जीत के लिए कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम के समर्थकों को। एक गेंद बची है लेकिन उसके लिए उन्होंने एक नो बॉल की, फिर वाइड गेंद की, फ्री हिट जारी है। क्या मैच की अंतिम गेंद पर एक छक्का देखने को मिलेगा? स्कोर हुआ है 43 रन, जीतने के लिए अभी भी 25 रन चाहिए। एक गेंद 25 रन। ओ चलिए एक और वाइड, इस बार लेग स्टंप की थोड़ी बाहर, डायरेक्ट हिट लगा है, बैट्समैन आउट हुए हैं नॉन स्ट्राइकर से इन पर लेकिन ये गेंद तो करनी ही पड़ेगी, भले आपको विकेट मिला है रनआउट के जरिए। इंतहा हो गई इंतजार की। जा रहे हैं एक आता चमत्कार अशी ते मात्र या ठिकाणी या ज्या बजरंग स्पोर्ट्स आवाज संघाला विजय प्राप्त करून देऊ शकेल, परंतु अजूनही काही खेळ संपला नाही, कारण एका चेंडूवर 20 धावा मी माझ्या जीवनामध्ये अजय पाहिलेल्या आहेत, परंतु इथे 22 धावांची गरज आहे। हाँ, खेल है क्रिकेट का, क्रिकेट शानदार और महान अनिश्चितताओं का खेल है। गेंदबाज को बदला गया है आखिरी गेंद डालने के लिए, एक नए बॉलर आए और एक अच्छी गेंद की उन्होंने, और इसके साथ ही आखिरकार ये पहला मुकाबला जय सावरीदेव कप 2022 का समाप्त होता हुआ उद्घाटनीय मैच में जीत दर्ज की है कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा, मिस्टर मदन दत्तू जाधव अर्थात एमडी साहब एंड कीर्ति जाधव, एंड हार्ड लक जय बजरंग सावत। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने सही मायनों में जीत की नींव रखी कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम के लिए, वो खिलाड़ी है वैभव। 43 रनों की नाबाद पारी और उसके बाद गेंदबाजी में भी कमाल किया, 6 रन देकर 2 विकेट्स।